पुढल्या बातमीकडे जाऊया। वाढदिवस म्हणजे आपल्या आयुष्यातला एक खास दिवस असतो। दिवसेंदिवस वाढत चाललेल्या वयाचं प्रतीक म्हणून हा दिवस मोठ्या आनंदात साजरा केला जातो। अकोल्यातल्या खैरखेड गावातही एक असाच वाढदिवस साजरा झाला, पण तो जरा वेगळा होता। पाहूया हा आगळा वेगळा वाढदिवस नेमका होता तरी कसा। ही दृश्य आपल्याला कुठल्याशा उत्सवाची वाटतील, पण तसं नाहीये। ही दृश्य आहेत वाढदिवसाची। तुम्ही म्हणाल अशी दिंडी काढून कोणाचा वाढदिवस साजरा होतोय, तर हा वाढदिवस आहे झाडांचा, तो सुद्धा तब्बल 1000 झाडांचा। अकोला जिल्ह्यातल्या खैरखेड गावात वर्षभरापूर्वी 1000 झाडं लावली गेली। आज त्या झाडांना 1 वर्ष पूर्ण झालंय। हा आनंद साजरा करण्यासाठी गावकऱ्यांनी झाडांचा पहिला वाढदिवस साजरा केला। मागच्या वर्षी मी हे झाड लावले होतं, तेव्हा हे झाड खूप छोटं होतं। आज हे झाड 1 वर्षाचं झालं मला खूप आनंद होते। माझं झाड खूप मोठं झालं। मी वारंवार इथे येऊन त्याची काळजी घेतली। आता वाढदिवस म्हटलं की केक आलाच, म्हणून झाडांसाठी 2.5 क्विंटल गांडूळ खताचा केक बनवण्यात आला। जिल्हाधिकाऱ्यांनी हा खताचा केक कापला। नुकतं या गावकऱ्यांनी फक्त झाडं लावलेले नाही, परंतु याचं झाड वाढवण्याचा आणि त्याचा वाढदिवस आणि वाढदिवसामध्ये आपण नेमकी केक आपण कट करतो। मग ते झाडाला लागणारे जे केक म्हणजे जे गांडूळ खत, मग ते वर्मी कंपोस्ट करून या ठिकाणी केलेलं गांडूळ खत आपण केक रूपाने 2.5 क्विंटलचा केक आपण या ठिकाणी कापला। खैरखेडमध्ये शेकडो एकर जमीन काही लोकांनी बळकावली होती। सामाजिक कार्यकर्ते केशवराव मेतकरांनी गावकऱ्यांच्या मदतीनं अतिक्रमण हटवत त्यावरती 2000 झाडांची वनराई फुलवली आहे। सर्वांनी मिळून श्रमदानाने खड्डे तयार झाले। आम्ही ड्रीप आणलं, झाडाला ड्रीप बसवलं। महाराष्ट्रातलं कदाचित हे पहिलं सार्वजनिक ठिकाणी ड्रीप असेल आणि त्याप्रमाणे आम्ही हे झाडं लावले। राज्यात वनविभागानं यंदा लाखो झाडं लावली खरी, पण त्यातली जगली किती कोणालाच माहित नाही। पण खैरखेडमध्ये गावकऱ्यांनी वृक्ष लावली आणि ती जगवली सुद्धा। हा आदर्श इतर गावांनी घेतला तर महाराष्ट्र हिरवाईनं नटणार यात शंकाच नाही। खैरखेडवासियांनी लावलेले रोपटे आता वटवृक्ष होऊ पाहत आहेत। या वटवृक्षाबरोबरच हा विचार, ही वेदना याचाही वटवृक्ष होणं तेवढंच आवश्यक आहे। आजच्या वाढदिवशी या झाडांना शुभेच्छा द्यायच्या असल्यास कविवर्य ज्ञानेश वाकुडकरांच्या शब्दात रोपट्याचा वृक्ष झाला वंश वाडे आगळा, कल्पवृक्षाला कळ्यांनी पूजण्याचा सोहळा, एक झाला पावसाळा लाख पुन्हा होऊ दे, तुझ्या सावलीचा सुगंध दशदिशांना जाऊ दे, दशदिशांनो द्या शुभेच्छा अन फुलांनो दरवळा, कल्पवृक्षाला कळ्यांनी पूजण्याचा सोहळा। उमेश अलोने, ABP माझा, खैरखेड, अकोला।